बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग 31. आता पुन्हा हे सगळं होणार होतं. गाव पातळीवरच नव्हे तर तालुका पातळीवर गावोगावी फिरून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मतदारांना मतं द्यायला राजी करावं लागणार होतं. खूप फिरावं लागणार होतं. वैभव आणि मुक्ताचीही धावाधाव होणार होती. नव्हे, धावाधाव चाललीच होती. तहान लागल्यावर विहीर खोदायला घेऊन उपयोग नसतो तसं इलेक्शन जवळ आल्यावर धावाधाव करून फायद्याचं नसतं. त्याची पेरणी आधीपासूनच करावी लागते. तशी पेरणी कुमार वर्षानुवर्षे करीत आला होता. त्याचं भरघोस पीकही त्याला मिळत होतं. आत्ताही पेरणी चालूच होती. मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज भरला होता. प्रचाराला सुरुवात झाली होती. लोकांच्या भेटीगाठी चालू होत्या, पण त्यात नेहमीचा उत्साह नव्हता. कुमार निराश दिसत होता. वैभवला त्याचं आश्चर्य वाटत होतं. मुक्ताला तो म्हणालाही की, मुक्ता, काहीतरी बिघडलंय. पूर्वीसारखा कुमारच्यात विश्वास दिसत नाही. का बरं? तिनं विचारलं. विश्वास नसायला काय झालं? अंजली तर उत्साहात आहे. रोज दौरे सुरू आहेत. मलाच कंटाळा आलाय, पण तिची घोडदौड काही थकत नाही. त्याच्या मनात काहीतरी चाललंय एवढं खरं. तू विचारलं नाहीस? नाही, मी त्याला स्वतःहून कधीच काही विचारत नाही. तो स्वतःहून काही सांगेपर्यंत वाट पाहतो. आजवरचा अनुभव आहे की तो स्वतःच बोलतो, सांगतो, विचारतो, सल्ला मागतो. आत्ताही बोलेल तो. मी वाट पाहतोय. एवढी इलेक्शन संपल्यावर आपण बाजूला व्हायचं आहे. राजीनामे द्यायचे आहेत. हे विसरू नको तू. तिने पुन्हा आठवण करून दिली. नाहीतर त्याच्या प्रश्नात पुन्हा अडकून पडशील. नाही, माझ्या लक्षात आहे ते, पण आत्ता त्याच्या मनात काय चाललं आहे हे काही समजत नाही. कदाचित तो घाबरला असेल. मुक्ता म्हणताच तो आश्चर्यानं म्हणाला. छे, कुमार आणि घाबरणार? नाही, घाबरणाऱ्यातला नाही तो. आणि त्याला भीती कशाची? भीती हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाही. भीती म्हणजे तशी भीती नाही. इलेक्शन जिंकण्याचा त्याचा आत्मविश्वास डळमळला असेल कदाचित. तो का डळमळेल? त्याच्या विरोधातले प्रतिस्पर्धी बघून. ती म्हणाली. आजवरच्या इलेक्शनात प्रतिस्पर्धी तसे कच्चे होते. वाघाशी बैलानं फाईट करावी तशी होती ती फाईट. स्पर्धक फारसे तुल्यबळ नव्हते. पण आता तसं नाही. त्याच्या विरोधातल्या 10-12 लोकांची काळजी नाही. ते हरणार यात शंकाच नाही. त्यातले 7-8 तर माघारच घेतील. मात्र यावेळी खरे स्पर्धक मातब्बर आहेत. तोडीस तोडच नव्हे तर वरचढ आहेत. जयराम शिलेदार, सर्जेराव जाधव आणि पाटणकर यांना हरवणं एवढंही सोपं नाही. जयराम शिलेदार दलितांमध्ये, कामगारांमध्ये लोकप्रिय आहेत. जवळ पैसा आहे. त्याचा उपयोग तो समाजकार्यासाठी जास्त करतो. शोषितांसाठी रस्त्यावर उतरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भैरवदादा त्याच्या पाठीशी आहे. भैरवचा त्याला खूप उपयोग होईल. वैभव तिला मध्येच तोडत म्हणाला. भैरव जर कुमारच्या बाजूला असता, त्यांनी कुमारला पाठिंबा दिला असता तर कुमारला कुणी हरवणं शक्यच नाही. एवढी ताकद भैरवकडे आहे. पण तो कुमारला का पाठिंबा देईल? जयराम आणि भैरवदादा एका विचारांचे आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि कुमारबद्दल तर आता भैरवदादाचं मतही चांगलं नाही. खरं आहे, जयराम शिलेदाराला हरवणं अवघड आहे. आणि सर्जेरावाच्या पाठीशी विरोधी पक्षाचे सगळे आमदार खासदार आहेत. विरोधी पक्षाने सत्ता उलटवून टाकण्याचा चंग बांधला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला आणि जातीय विष पेरण्याला लोक कंटाळेत. स्वातंत्र्याचा संकोच करतोय सत्ताधारी पक्ष. त्याचा फायदा सर्जेरावाला मिळेल. आणि पाटणकरला तर घरची परंपरा आहे.
राजकारणाची. राजघराण्यातलं ते घराणं, संस्थानिकांच्या वंशातले ते शेवटचे संस्थानिक. लोक त्यांच्या घराण्याचा आदर करतात, त्यांना मानतात. त्याचा फायदा पाटणकरला होणार. शिवाय त्याची समाजातली प्रतिमाही चांगली आहे. तशी तर कुमारचीही प्रतिमा चांगली आहे. हो, पण त्याच्या वडिलांची प्रतिमा चांगली नव्हती. आजोबा सावकारी करायचे, तरी आधी तो अनेक वेळा निवडून आला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून आमदार खासदार होत होत राज्याचा मंत्रीही झाला. पण तेव्हा पाटणकर रिंगणात नव्हता आणि जयरामशी बाईच्या लफड्यात भरपूर बदनामी झाली होती. त्याच्या दारूच्या धंद्यानेही त्याची प्रतिमा डागाळली होती. याचा फायदा कुमारला झाला. पण नंतर हे सगळं लक्षात घेऊन जयरामने दारूचा धंदा बंद केला. गावात दारूबंदी केली. पैसा दारूचाच, पण तो गावागावातील शोषितांसाठी वापरला. गावाच्या सुधारणेला लावला. भैरवच्या सोबतीने दलितांचा कैवारी झाला. त्याने आपली प्रतिमाच बदलून टाकली आणि आता पुऱ्या ताकदीनिशी त्याने अर्ज भरला आहे. कदाचित याची काळजी कुमारला असावी. ती म्हणाली, यातूनच त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला असावा, मनावर ताण आला असावा असं मला वाटतं. त्यालाही समजून चुकलं असावं की आता जिंकणं सोपं नाही. बघू, समजेलच काय ते. आपण वाट बघूया. म्हणून वैभवने विषय संपवला. उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी 1 दिवसाचा अवधी होता. त्याच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता कुमारने वैभवला फोन केला. म्हणाला, वैभव, आत्ताच्या आता फार्म हाऊसवर ये. आत्ता? वैभव चक्रावलाच. कधी कसं काय बोलू शकतो हा? मनातल्या मनात कुमार चिडलाच. इथं कॉलेजमध्ये काय चाललंय आणि याचं काय चाललंय? दुसऱ्याचा विचारच करत नाही हा. नुसता हुकूम सोडतोय. येतोच ना, मी वाट पाहतोय. कुमार म्हणाला, बोलत का नाहीस तू? आत्ताच्या आत्ता ये. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मला तुझी गरज आहे. आहेस तसा निघून ये. मला कारण सांगू नकोस. अरे, इकडे या क्षणी मला तुझी गरज जास्त आहे. मीच तुला फोन लावत होतो, एवढ्यात तुझाच फोन आला. तू आधी इकडे ये, बघू. मी कसा येणार? कॉलेजमध्ये नुसती बोंबाबोंब चालली आहे इकडे. काय झालं? कुमारनं काळजीने विचारलं. पुन्हा काही भानगड? भानगड नाही. 7वा वेतन आयोग मिळायला हवा म्हणून प्राध्यापक सगळे संपावर चाललेत. कॉलेजच्या आवारात जोरजोरात घोषणाबाजी चालू आहे. पोलीस आलेत. तूच ये इकडे, मी वाट पाहतोय. चाईला या मास्तरड्यांच्या. कुमार तिरस्कारानं म्हणाला, या मास्तरड्यांना अक्कलच नाही. कुठं तोंड उघडून बोंब मारायची हे सुद्धा समजत नाही. 7वा वेतन आयोग काय संस्था देणार आहे काय? मास्तरडे हा शब्द वैभवला खटकला. तो दुखावला गेला. उद्या आपण राजीनामा दिल्यावर जाऊ दे, तो बेफिकिरीने असंच म्हणेल. एक गेला तरी 56 मास्तरडे मिळतील. वैभव मनात चिडला. स्वतःला काय समजतो हा? मास्तरडे नसते तर संस्था कुणाच्या जीवावर चालवणार होता हा? मी काय म्हणतोय? कुमार ओरडलाच फोनवर. सांग त्या मास्तरांना इथं बोंबलून काय उपयोग? जिथं बोंबलायला पाहिजे तिथे जा म्हणावं बोंबलायला. तेच करणार आहेत ते. थोडा संयम ठेवून वैभव म्हणाला, इकडं घोषणाबाजी करून संपावर चाललेत सगळे. जा म्हणावं. पुन्हा कॉलेजमध्ये येऊ नका म्हणून सांग. आणि तू ये. कॉलेजमध्ये पुन्हा येऊ नका असं कसं सांगणार? त्याची पुन्हा मीडियात बोंबाबोंब होईल. मला आता इथून बाहेर पडता येत नाही. नंतर येतो मी. इकडं जरा निवळू दे. मला इथं थांबावं लागेल. ते मला काही सांगू नकोस. संकटात सापडला माणूस जसा घायकुतीला येऊन वागतो तसा तो म्हणाला. मुक्तावर जबाबदारी सोपव आणि तू ये. ताबडतोब. मी वाट बघतोय. लवकर ये. त्याने मोबाईल कट केला. प्रसंग काय? हा बोलतोय काय? एवढी काय आग लागली आहे तिकडं?
वैभव मनातच पुटपुटला. नुसता हुकूम सोडतोय. अरे मी प्राचार्य आहे का याचा नोकर? ये म्हटलं की यायचं, जा म्हटलं की जायचं. झक मारली इकडे येऊन. सर काय झालं? आधीच तिथे येऊन बसले प्राध्यापक कदम म्हणाले, काही प्रॉब्लेम आहे का सर? जरा मुक्ता मॅडमना बोलवा, वैभवनं सांगितलं. ताबडतोब मी बोलवलंय म्हणून सांगा, अर्जंट. येस सर, सांगतो म्हणून कदम बाहेर गेले. एवढं काय अर्जंट काम असेल याचं? अटॅक बिटाक आलाय की काय? नुसती धावपळ करतोय. शक्यता आहेच त्याची. तसं असतं तर बोलण्यात डॉक्टरांचा उल्लेख असता, पण आवाजात तसं काही जाणवलं नाही. याचा अर्थ दुसरंच काही कारण असेल. काय असेल? एवढ्या तातडीनं का बोलावलं असेल? काय झालं? आत येताच मुक्तानं विचारलं. पुन्हा काही नवी भानगड झाली का? फार वैतागलेला दिसतोयस. सांगतो. आधी सांग, बाहेरचं वातावरण कसं आहे? ठीक आहे. प्राध्यापक घोषणा देत बाहेर पडलेत. बरं झालं, वैभव म्हणाला. प्राध्यापक गेले, आता काही चिंता नाही. तू इकडचं बघ, मी जातो. कुमारचा फोन होता. ताबडतोब फार्म हाऊसवर ये म्हणाला. आत्ता? ती म्हणाली. एवढ्यात प्राध्यापक कदम पुन्हा आले. सर आत येऊ? या. काय आहे? त्याचा वैताग बाहेर पडला. आत्ता काय? सर, प्राध्यापक संपावर गेले म्हटल्यावर सगळी मुलं आपापल्या क्लासरूममधून बाहेर पडली आहेत. दंगा चालू आहे. काय करायचं? काही करू नका. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. ठीक आहे सर म्हणून कदम अदबीनं गेले. तशी मुक्ता म्हणाली, एवढं काय अर्जंट आहे? ते मला माहीत नाही. तू बघ इकडे, मी जातो. मी काय म्हणते, तिने काही सांगण्याचा प्रयत्न केला. पण तू आत्ता काही सांगू नकोस प्लीज. त्याचा चिडका मूड पाहून ती म्हणाली. माझ्यावर कशाला चिडतोस? ती पण चिडलीच. दुसऱ्याचा राग तू माझ्यावर कशाला काढतोयस? मी कशाला चिडू तुझ्यावर? मी स्वतःवरच चिडतोय. माझं मलाच काही समजेन असं झालं आहे. मी परत येईपर्यंत तू इथेच थांब. मी येतो. तो बाहेर गेला. तो थेट कुमारच्या फार्म हाऊसवरच. तिथे कुमारची बायको अंजली आधीच येऊन बसलेली. दोघांच्याही चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. काही वेगळाच प्रॉब्लेम असावा. वैभवला दारात पाहताच, ये वैभव म्हणून कुमारनं त्याला आत बोलावलं. जवळच्या खुर्चीकडे बोट दाखवून बसायला सांगितलं. दोघांचे चेहरे बघून वैभवच म्हणाला, काय झालं? असे का दिसतंय दोघं? संघर्षचा काही फोन आला होता का? वैभवच्या बोलण्यात काळजी होती. कुमारचा मुलगा संघर्ष बेंगलोरला शिकत होता. राजकीय वातावरणापासून त्यानं या वयात लांब असावं, आत्तापासून यात लक्ष घालू नये म्हणून कुमारनंच त्याला आपल्यापासून लांब ठेवलं होतं. बेंगलोरच्या एका आंतरराष्ट्रीय पब्लिक स्कूलमध्ये घातलं होतं. गेल्या 6 महिन्यापासून तो सारखा आजारी पडत होता. मध्येच एकदा अपेंडिक्सचं ऑपरेशनही करावं लागलं होतं. म्हणून वैभवला वाटलं, संघर्ष पुन्हा आजारी वगैरे आहे की काय? एका मिनिटात वैभवच्या मनात हे सगळं येऊन गेलं. म्हणून त्यानं तसं विचारलं. पण कुमार म्हणाला, नाही नाही, संघर्ष काही नाही. तो छान आहे. मग? वेळ खूप कमी आहे. सरळ विषयाला सुरुवात करतो. अंजलीकडे पाहत कुमार म्हणाला, आम्ही रात्रभर विचार केला पण आमचा निर्णय होत नाही. कसला निर्णय? इलेक्शनला भरलेला अर्ज मागे घ्यायचा. मागे घ्यायचा? का? कशासाठी? असं अचानक काय झालं? एका दमात वैभवनं विचारलं. काल रात्री 2 वाजेपर्यंत तसं काही नव्हतं. कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन आपण दोघं रात्री 2 वाजता परतलो. तेव्हा तर असं काही मनात नव्हतं. मग असं अचानक अर्ज मागे घेण्यासारखं काय झालं?
अचानक नाही. कालच्या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांचं बोलणं ऐकत असतानाच माझा आत्मविश्वास डळमळत होता. तो का म्हणून? कालच्या मीटिंगमध्ये आपल्या कामापेक्षा प्रतिस्पर्ध्याचं काम किती आणि कसं चाललंय याचीच चर्चा कार्यकर्ते जोरात करत होते. मलाही ते खटकलं होतं. तरी मी 2 वेळा विषय बदलण्याचा प्रयत्न केला. आपण आता आपल्या कामाचं बघूया असं कार्यकर्त्यांना म्हणालोही. तुलाही हळू आवाजात म्हणालोच की ते काय करतात त्यापेक्षा आपण काय करतोय हे महत्त्वाचं आहे. चर्चा आपल्या कामाची व्हायला पाहिजे. खरं आहे तुझं, तू म्हणालास. पण तेव्हापासून माझ्या लक्षात आलंय की हे वाटतं तेवढं सोपं नाही. संघर्ष मोठा आहे. प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहेत. मग अरे लक्षात घे, जिंकणं किंवा हरणं यामध्ये फारशा मतांचा फरक असणार नाही. अगदी एकमेकांना घासूनच मागे पुढे असू आम्ही. मग प्रॉब्लेम काय आहे? हरण्याची मनात भीती आहे आणि जिंकण्याची आशा तीही आहे, पण खात्री नाही. कुमार, राजकारणात कधीच कशाची खात्री देता येत नसते. हो, पण मागच्या सगळ्या इलेक्शनला जिंकण्याची 99% खात्री असायची. तशी आत्ता वाटत नाही. राजकारण म्हणजे आजकाल जुगार झालंय. त्यासाठी स्वतःला किती वाकवायचं, किती पैसे लावायचे ते तर आहेच. पण तुझं इतक्या वर्षातलं काम, त्याला काही महत्त्व आहे की नाही? काम पाहणारे लोकही आहेत. पण काल आपल्याच कार्यकर्त्यांचं बोलणं ऐकलं नाहीस का तू? त्यांच्या कामाविषयी किती बोलत होते ते. याचा अर्थ त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जनतेच्या डोळ्यांसमोर तेही आहेच. शिवाय ते विरोधी पक्षातले. सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यासाठी एक झालेत ते. जातवाल्यांची संधान बांधून आपली बाजू भक्कम करीत आहेत. रात्रभर आम्ही हीच चर्चा करत होतो. उलटसुलट खूप विचार केला आणि आम्ही दोघं शेवटी या निर्णयावर आलो की राजकारणाच्या आजच्या स्थिर परिस्थितीत बेभरवशाच्या उमेदवारासाठी 2-3 कोटी रुपये उधळायचे का? कशासाठी? अरे पण हा काही धंदा आहे का? वैभव दोघांकडे आळीपाळीने आश्चर्याने बघत म्हणाला. एवढी रक्कम गुंतवली की फायदा काय याचा विचार करायला? मला पटत नाही ते. असा विचार करायचा नसतो. प्रश्न फायदा तोट्याचा नाही रे. असा विचार मीही कधी केला नव्हता, पण आज मनात विचार येतोय. एवढा पैसा गुंतवण्याची खरंच काही गरज आहे का? शिवाय बोलता बोलता कुमार अंजलीकडे पाहायला लागला. तशी तिने बोल या अर्थी आपली मान हलवली. आणि काय? दोघांच्या नजरा पाहून वैभवने विचारलं. काय झालं? काल रात्री आपण घरी गेल्यानंतर 3 वाजता एक फोन आला होता. पहाटे 3 वाजता फोन? कुणाचा? वैभवनं घाबरून विचारलं. कुणी धमकी वगैरे दिली नाही ना अर्ज मागे घेण्यासाठी? धमकी नाही, ऑफर दिली आहे. अंजली म्हणताच वैभवच्या मनात विचार आला. अशीच कुमारने दिलेली ऑफर स्वीकारून आपल्याला पश्चाताप झालाय. आता यांना कोणी कसली ऑफर दिली? कोणी ऑफर दिली आहे? कसली ऑफर? जयरामच्या खास माणसाचा फोन होता. भैरवचा तर नव्हे? वैभवने विचारलं. जयरामचा खास माणूस भैरव आणि भैरव मुक्ताचा भाऊ. म्हणूनच भैरवच्या नावाचा उल्लेख टाळून अंजलीनं भैरवसाठी जयरामचा खास माणूस असा उल्लेख केला होता. वैभवच्या ते लक्षात आलं म्हणूनच त्यानं सरळच विचारलं. काय म्हणाला भैरव? भैरव म्हणाला, यावर्षी इलेक्शनची स्पर्धा टफ आहे. जयराम कितीही पैसा ओतायला तयार आहे. शिवाय त्याचं कामही आहेच. पण ते तुला का सांगावं त्यानं? तेही त्यानं सांगितलं. म्हणाला, जरी मी जयरामच्या मर्जीतला असलो, त्याचा माणूस असलो, त्याचं माझं कामाचं क्षेत्र एकच असलं तरी तू गाववाला म्हणून आणि वैभवचा मित्र म्हणून सांगतो.
तो असं म्हणताच मलाही आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलो, वैभवचा मी मित्र म्हणून तुला पुळका यायचं कारणच काय? तेच सांगतोय. तो म्हणाला, तू तसा चांगला माणूस आहेस. तुझ्या वडिलांचे कारनामे मागे टाकून तू स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण केली आहेस. तुझी एक मोठी शिक्षण संस्था आहे, ती चांगली आहे. तुला मेडिकल कॉलेज काढायचं आहे. अशी कामं पैशाशिवाय होत नाहीत. मग अशा कामाला पैसा लावायचा सोडून हरणाऱ्या घोड्यावर पैसे का लावतो आहेस? मला त्याचा भयंकर राग आला. हे मला सांगणारा हा कोण? मी त्याला रागातच म्हणालो, मी हरणार आहे असं गृहीत का धरून चाललायस तू? तो मग म्हणाला, मला जे जाणवतंय, जे दिसतंय त्यावरून सांगतोय. फुकट 1.5-2 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तोच पैसा मेडिकल कॉलेज काढण्यासाठी वळव. आसपासच्या मुलांची सोय होईल, तुला 4 पैसेही मिळतील. तू मला पैसे मिळवण्याचा मार्ग दाखवू नकोस. मी रागातच चिडून म्हणालो. पण न रागावता तो शांतपणे म्हणाला, बघ, विचार कर. फक्त 1 दिवसाची वेळ आहे तुझ्याजवळ. 2-3 कोटी उडवायचे, वाचवायचे की 4 कोटी मिळवायचे, तुझं तू ठरव. तो मला व्यवस्थित लालूच दाखवून गुंडाळत होता, आपल्या जाळ्यात ओढत होता. मला ते सहन झालं नाही. तरी मी शांतपणे म्हणालो, म्हणजे काय? अर्ज मागे घेण्यासाठी जयराम तुला 2 कोटी द्यायला तयार आहे. मला विकत घेऊ बघताय तुम्ही? मी ओरडलोच त्याच्यावर. नाही, तो म्हणाला, तुला वाचवतोय, तेही तुझा फायदा करून वाचवतोय. मला गरज नाही तुझ्या वाचवण्याची. माझा मी समर्थ आहे. बघ, विचार कर आणि मला उद्या सांग. उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत वाट बघतो मी. आणि मग त्याने फोन कट केला. मग तू तुझा विचार बदललास? वैभव म्हणाला, होय. मी आणि अंजली चर्चा करतच होतो, एवढ्यात भैरवचा पुन्हा फोन आला. म्हणाला, जयराम 3 कोटी द्यायला तयार आहे, विचार करून सांग. म्हणून मी काही बोलण्याआधी त्याने पुन्हा फोन कट करण्याचा प्रयत्न केला. तसा मी ओरडलो. म्हणालो, थांब आणि ऐक. हरण्याची भीती माझ्यापेक्षा त्याला आहे, म्हणून हा सौदा चालला आहे. एवढीच भीती असेल तर आज त्याला मागे घ्यायला सांग आणि वाचव म्हणावं स्वतःचे पैसे. तसा तो म्हणाला, रागवू नको, रागवू नको. ऐक, त्याला हरण्याची भीती आहेच, पण त्याला हरायचं नाही. म्हणून तर तो सौदा करतोय. मंजूर असेल तर मान्य कर, नाहीतर राम भरोसे. काय होईल ते होईल. काय करायचं ते तो करेलच. पण तू काय करायचं ते बघ. जशी त्याला हरण्याची भीती आहे तशी तुलाही भीती आहेच. हरला तर त्याला फरक पडणार नाही. 2-4 कोटी गेले तरी त्याचं काही बिघडणार नाही. त्याच्या बापानं नापीक जमीन म्हणून 50 एकराचा खोंडा माळ घेऊन ठेवला आहे. त्याची सोन्याच्या किमतीनं विक्री होते आज. त्यामुळं त्याला काही फरक पडणार नाही. तू तुझी काळजी घे आणि योग्य तो निर्णय घे. तुझे वाचलेले 2 कोटी आणि जयराम देणार आहे ते 3 कोटी, म्हणजे एकूण 5 कोटी रुपये. तुझं मेडिकल कॉलेज सुरू होईल तेवढ्यात. तुझ्या आजीच्या नावानं भगीरथ शिक्षण संकुल काढलं आहेस ना, त्यात मेडिकल कॉलेज सुरू करून त्यात आणखी एक तू राख हो. बघ, मी वाट बघतोय तुझ्या फोनची. म्हणून त्याने फोन कट केला. काय करावं समजेनासं झालंय. कुमार अंधारात चाचपडल्यासारखा म्हणाला, भैरव म्हणतोय ते एका दृष्टीनं खरंही आहे. जिंकण्याची खात्री नाही आणि आजच्या राजकारणात टिकण्याची शाश्वती नाही. काय करावं? निर्णय होत नाही. म्हणूनच तुला इकडे तातडीने बोलवून घेतलोय. तू सांग, तुला काय वाटतं? माझी मर्जी राखण्यासाठी किंवा मला काय वाटेल म्हणून काही सांगू नकोस. या परिस्थितीत तू असतास तर काय केलं असतास? कुठला निर्णय घेतला असतास ते सांग. वैभवला समजेना काय सांगावं. बोल, बेलाशक बोल. मी काहीही गैर वाटून घेणार नाही. सांगतो. वैभव म्हणाला, मी आणि मुक्ता
आजवरच्या आमच्या कामाचा, आमच्या जगण्याचा आणि त्यातून आमचा आज काय आहे याचा विचार करून आम्ही दोघांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आधार घेऊन प्रामाणिकपणे सांगतो. सांग, कुमार उत्सुकतेने म्हणाला. तुम्हा दोघांनी निर्णय घेतलाय म्हणजे तो योग्यच असणार. सांग, कुठल्या निर्णयाबद्दल म्हणतोस तू? आधी आमच्या निर्णयाबद्दल बोलतो, म्हणजे तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. बोल. हे बघ, तुला तुझ्या शिक्षण संस्थेत विश्वासाची माणसं हवीत, म्हणून तू आम्हा दोघांना इकडं आणलंस. आम्ही आलो, त्यात आमचाही स्वार्थ होताच. तिथल्या कॉलेजमधल्या राजकारणाला मी कंटाळलो होतोच, पण त्यासाठी असलेली नोकरी सोडण्यात ही शहाणपण नव्हतं. म्हणून आम्ही इच्छा नसतानाही तिथं काम करीत होतो. अपमान सहन करून राहिलो होतो. अशावेळी तू आम्हाला इकडे येऊन प्राचार्यपद सांभाळण्याची ऑफर दिलीस आणि आम्ही ती खूप विचारांती स्वीकारली. हा आमचा पहिला स्वार्थ. आणि खोटं कशाला बोलू? आपल्या गावी पुन्हा यायची संधी मिळते, तीही घ्यावी, हा दुसरा स्वार्थ. माणसाला आपला गाव विसरता येत नाही. त्या ओढीनं संधी मिळताच परत आलो. सुरुवातीला बरं वाटलं, आनंदही झाला. तुझ्या मोठेपणात आम्हालाही मोठं झाल्यासारखं वाटू लागलं आणि तुझ्याबरोबर मला आणि वहिनीबरोबर मुक्ताला फिरण्याचा अभिमान वाटून गेला. आतल्या आत जीव सुखावला जाऊ लागला. पण हे फार काळ टिकलं नाही. आत आत कुठंतरी वाटायला लागलं, आपण उगाचच यांच्या पाठीमागं फरफटतोय. तुमच्या कामात, तुमच्या राजकारणात गुरफटत चाललोय. राजकारण हे आपलं ध्येय नाही, ती आपली आवडही नाही. मग आपण का त्यांच्या मागे मागे धावतोय? तुला राजकारणात रस आहे, त्याची आवड आहे, तुझ्यात ती धमक आहे, त्यात तुला यशही मिळत चाललंय, त्यासाठी तू धावतोयस. वहिनी धावतायत, धावायलाही पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण मग आपण का धावतोय? का तुझ्या चांगल्या वाईट म्हणतो म्हणून रागावू नको हां. पण मला काही गोष्टी खटकतात, पटत नाहीत, तुझ्या आवडतही नाहीत, तरी तुझ्याबरोबर राहतो. का का करतो आपण हे सगळं? यात आपला काही स्वार्थ नसतानाही आपण का घसरतोय? का झिजतोय आपण? ही झीज फक्त शरीराची असती तरी काही वाटलं नसतं, पण मनाची ही झीज होते. तुझ्यापेक्षाही माझ्या मनावर ताण येतो. वेळेवर जेवण नाही, झोप नाही, कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. आमच्या या उद्योगामुळं आईला वेळ देता आला नाही आम्हाला. एकटी पडली ती आणि औषधं घ्यायची सोडून मरून गेली. माझी शुगर वाढली आहे, ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला आहे. जयदीपकडेही लक्ष देता येत नाही मला. तो दिवसभर कुठे जातो, काय करतो, अभ्यास करतो की नाही, मला काही माहिती नाही. मुलगा म्हणून, नवरा म्हणून आणि बाप म्हणूनही आपण काही करत नाही, याचा वैताग आलाय मला. चिडचिडेपणा वाढलाय. समजेनासंच झालंय आपण काय करतोय. अंजलीकडे पाहत तो पुढं म्हणाला, जे माझं तेच मुक्ताचंही झालंय. म्हणून आम्ही दोघांनीही शेवटी असा निर्णय घेतलाय की एवढी इलेक्शन झाली की आपण दोघांनीही राजीनामा द्यायचा आणि शांतपणे जगायचं. हेही एवढं सोपं नाही आहे, हे मला माहीत आहे, पण अवघडही नाही. हे आम्ही स्वतःला पटवलंय. दुसरी नोकरी बघू, नाही मिळाली तर शेत आहे, शेती करू आणि समाधानात जगू. संधी मिळताच वैभवने आपला निर्णय कुमारला सांगून टाकला. कुमारला हे कसं सांगायचं दोघांच्या राजीनाम्याचं, असा प्रश्न पडला होता. तो प्रश्न ऐताच सुटला. वैभवला बरं वाटलं. आता कुमारला काय वाटायचं ते वाटू दे, तो निश्चिंत झाला. कुमार आणि अंजली दोघं शांतपणे ऐकत होते. आता तुझ्या निर्णयाकडे येतो, वैभव म्हणाला. तू म्हणालास की मी तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं. तर मी माझ्या घेतलेल्या निर्णयावरून सांगतो, तुझ्या जागी असतो तर मी असा विचार केला असता की आपलं ध्येय कुठलं,
आपला आनंद कशात आहे? राजकारणात की भगीरथ शिक्षण संकुल वाढवण्यात? संकुल अधिकाधिक चांगलं करण्यात की राजकारणाच्या झगमगाटात? आपण कुठं जास्त रमतो? यातलं शाश्वत काय आहे? आणि आपल्या मुलाच्या हातात उत्तराधिकारी म्हणून आपण राजकारण देणार आहोत की शिक्षण संस्था की दोन्ही? कुमार एकटक वैभवकडे पाहत होता, ऐकत होता. वैभवच्या बोलण्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. मी तुझ्या जागी असतो तर, वैभव पुढे म्हणाला, आजच्या राजकीय वातावरणात मी राजकारणातून बाजूला झालो असतो. लोक म्हणणार मी अपयशाला घाबरलो, घाबरून माघार घेतली, मी पळपुटा आहे, भित्रा आहे, माझ्यात हिंमत नाही, वगैरे वगैरे. त्याचा त्रास होणार नाही असं नाही, अपमानही वाटणार, पण मी शांत राहून राजकारणापेक्षा आजीच्या नावाने सुरू केलेल्या शिक्षण संकुलाला प्राधान्य देण्यासाठीच प्रयत्न केला असता. त्यासाठी अर्ज मागे घेतला असता. हे सोपं नाहीच, पण विचारांती असाच निर्णय घेतला असता. कारण राजकारण करून जनतेशी खेळण्यापेक्षा आपल्या शिक्षण संस्थेमधून चांगले विद्यार्थी घडवणं केव्हाही चांगलं. माझी खरी आवड हीच आहे. आपलं ध्येय निश्चित असेल तर निर्णय घेणं सोपं असतं. तर मी अर्ज मागे घेतला असता. आणि महत्त्वाचं म्हणजे, कुमारकडे रोखून पाहत तो पुढे म्हणाला, जयरामने ऑफर दिलेल्या 3 कोटी रुपयांची ऑफरही मी नाकारली असती. त्याचं मिंधेपण हवंच कशाला? पुन्हा जयरामचं ओझं डोक्यावर कायमचंच. उपकाराखाली तो सतत वाकवत राहणार. न आवडणारी, न पटणारी कामं सांगायला लागला तर नकार देण्याचा हक्कच राहणार नाही. मग हे झंझट कशाला घ्यायचं? मेडिकल कॉलेज काढायचं स्वप्न आहे, उद्या ते पूर्ण होईलही. आणि नाही झालं तरी काही हरकत नाही. आपलं प्रत्येक स्वप्न पुरं होतंच असं नाही. आहे ही संस्था का लहान आहे? कुठं थांबायचं हे एकदा समजलं की निर्णय घेणं अवघड नाही. आता काय करायचं ते तू ठरव. तो अधिकार तुझा आहे. मी सांगतो म्हणून नव्हे, तर तुला वाटतं म्हणून तू तुझ्या मनासारखा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस. पण उद्या पश्चाताप वाटेल असा निर्णय घेऊ नकोस, एवढंच. चल, जातो मी. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. वैभव उठायला लागला तसा कुमार म्हणाला, थांब वैभव, माझा निर्णय झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.